जर समजा शेळीला पिल्ल हे हिवाळ्यात झाले, तर त्या पिल्लांना उष्णतेची गरज असते, तर त्या उष्णता देण्यासाठी 200 वॅटचे बल्ब आणि ते पण एका बंद खोलीमध्ये त्याची सोय ही सगळी तुम्ही आधीच करायची. म्हणजे पिल्लांसाठीचं नियोजन जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे, कारण की पिल्लं हेच तुमचं शेळीपालनातलं उत्पन्न आहे. त्याच्यामुळे पिल्लांसाठी जेवढी जास्त सोय करता येईल तेवढी करा. त्याच्यानंतर गव्हाणींचे नियोजन. आता गव्हाणींचं नियोजन ह्याच्यासाठी महत्वाचं आहे, कारण की बऱ्याच ठिकाणी मी ज्यावेळेस व्हिजिटला गेलो त्यावेळेस मी पाहिलं की खूप ठिकाणी गव्हाणीच नव्हत्या. शेळीपालन तर चालू केलंय पण गव्हाणी नाही केलेल्या, ते असंच काहीतरी खाली टाकायचं किंवा टोपल्यामध्ये त्या शेळ्यांना खायला ठेवायचं, हे बरोबर नाहीये. ज्यावेळेस तुम्ही शेळीपालनाचा हा एक बिझनेस म्हणून विचार करता त्यावेळेस त्या ठिकाणी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आवश्यक आहेत. त्याच्यामुळं गव्हाणी गव्हाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी गव्हाणी म्हणजे आणखी खूप एज्युकेटेड लोक यामध्ये उतरत आहेत, त्यांना गव्हाणी याचा अर्थ माहीत नाहीये. गव्हाणीमध्ये म्हणजे गव्हाणी म्हणजे शेळ्यांना खाण्यासाठी जो चारा आपण ज्या ठिकाणी टाकतो ते ठिकाण, ते होईल तेवढं स्वच्छ ठेवता येईल अशा तुम्ही गव्हाणी बनवा. ज्या गव्हाणी अशा बनवा की ज्या तुम्हाला रोज साफ करून घेता येतील. गव्हाणी पुसून घ्या, कारण की खूप ठिकाणी असं मी पाहिलंय की बऱ्याच ते गव्हाणी खूप घाण झाल्यात, पण त्या तरी पण त्यांनी कधी म्हणजे स्वच्छ नाही आहेत गव्हाणी. कारण की तुम्ही जर समजा शेळीला खाण्यासाठी त्या गव्हाणीत काही खाद्य टाकताय, तर त्याची ती जी गव्हाणीची घाण आहे त्या घाणीसोबतच ती शेळी ते खाद्य खाणार आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला औषधांचा खर्च वाढेल. त्याच्यामुळे गव्हाणी ज्या आहेत त्या होईल तेवढ्या हलक्या बनवा आणि स्वच्छ ठेवण्याचा होईल तेवढा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आणि हे जे आहे हे शेडचं स्ट्रक्चर बांधताना तुम्ही याचा विचार करा की गव्हाणी आपल्याला स्वच्छ ठेवण्यासाठी काय नियोजन करता येईल, किंवा गव्हाणी धुता येतील का आपल्याला, तर त्या धुण्यासाठी त्याचं पाण्याची सोय त्या जागेवर जागच्या जागेवर होईल का, ह्याचा सगळ्याचा विचार करा. आणि त्याच्यानंतर गव्हाणींचे नियोजन एक व्यवस्थित करा. त्याच्यानंतर येतं पिण्याचं पाणी. आता पिण्याचं पाणी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आणि शेळीने जास्तीत जास्त पाणी कसं पिईल याच्याकडे लक्ष द्या. आणि पिण्याच्या पाण्यातून जास्तीत जास्त तुम्ही शेळीला कॅल्शियमची पूर्तता करा. म्हणजे ज्या कॅल्शियमच्या गोळ्या किंवा कॅल्शियमचे जे टॉनिक आहेत हे जर द्यायचं असेल तर हे पिण्याच्या पाण्यामध्ये टाका, पण त्याच्यासाठी पिण्याचं पाणी हे एकदम स्वच्छ ठेवा. ज्याप्रमाणे आपण पाणी प्यायला वापरतो त्या टाईपचं पाणी तुम्ही शेळ्यांना ठेवा. आणि शेळ्यांना ज्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी ठेवताय ते भांडे म्हणजे कमीत कमी दुपारी 2 तास उन्हामध्ये ठेवा, ज्यामुळं ते भांडे सगळे व्यवस्थित वाळल्या जातील आणि त्याच्यामध्ये जंतूंचा प्रादुर्भाव म्हणजे पाण्यामधून जंतूचा प्रादुर्भाव हा शेळ्यांना होणार नाही. याची काळजी सगळ्यांनी घ्यावी, कारण की मॅक्झिमम जे रोग होत आहेत शेळ्यांना हे पाण्याचे म्हणजे व्यवस्थित पाणी नसल्यामुळेच होत आहेत. त्याच्यामुळे पाण्याचं नियोजन हे तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर येतं शेळ्यांचं नियोजन. आता सगळं झाल्यानंतर आता तुम्ही शेळ्यांचं नियोजनाचा विचार करा. शेळ्यांच्या नियोजनामध्ये बोकडांसाठी वेगळी जागा पाहिजे, शेळ्यांसाठी वेगळी जागा पाहिजे, गाभण शेळीसाठी वेगळी जागा पाहिजे आणि पिल्ल दिलेल्या शेळींसाठी वेगळी जागा पाहिजे. जर तुमच्या शेडमध्ये या हे 4 कंपार्टमेंट नसतील तर तुम्हाला शेळी पालनातून पाहिजे तसं उत्पन्न मिळणं खूप मुश्किल होईल, किंवा तुमचं शेळीपालन हे नफ्याच्या ऐवजी तोट्यामध्ये जाण्याचेही चान्सेस वाढतील. त्याच्यामुळे ज्या वेळेस तुम्हाला शेळ्यांच्या शेडचं स्ट्रक्चर तुम्ही उभा करताय त्या शेडमध्ये बोकडांसाठी वेगळी जागा करा, शेळ्यांसाठी वेगळी जागा करा, गाभण शेळ्यांसाठी वेगळी जागा करा, आणि आणि पिल्ले दिलेल्या शेळ्यांसाठी वेगळी जागा करा. आणि त्या जागेचा पुरेपूर वापर करा, तरच तुम्ही जी वेगळी जागा केली त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि ह्याचं नियोजन शेडचं स्ट्रक्चर बांधतानाच तुम्हाला करायचं आहे. जर तुम्ही पूर्ण शेड बांधलं तुम्हाला आणि त्याच्यानंतर जर तुम्ही याच्यासाठी जर कंपार्टमेंट करत बसलात तर तुमचा जो खर्च आहे तो खूप जास्त होईल. आम्ही जे रेडीमेड शेड तयार करून विकतोय ते शेड, त्या शेडमध्ये या 4 कंपार्टमेंटचा व्यवस्थित विचार केलेला आहे. जर तुम्हाला या 4 कंपार्टमेंट म्हणजे हे जे म्हणजे जे तुमचं शेडचं या 4 भागामध्ये विभाजन व्यवस्थित करता आलं तर तुमचं शेळीपालन हे 70% सक्सेसफुल होईल. त्याच्यानंतर जंतुनाशकाचा वेळेवर वापर. बऱ्याच शेडमध्ये खूप म्हणजे मी ज्या ठिकाणी गेलोय त्या शेडमध्ये प्रत्येकाची अशी कंप्लेंट आहे, म्हणजे बंदिस्त शेळीपालनामध्ये खूप जणांची अशी कंप्लेंट आहे की आमच्या पिल्लांचं वजन वाढत नाहीयेत, किंवा आहे तेवढेच राहत आहेत, किंवा कमी होत आहेत, किंवा शेळ्यांचे वजन सुद्धा कमी होत आहेत. तर याचं कारण आहे जंतू, त्यांना होणारे जंतू. तर हे जंतू होऊ नयेत म्हणून त्या शेळ्यांना वेळेवर जंतुनाशक देणं खूप महत्त्वाचं आहे.
याला डीवर्मिंग असं म्हणतात इंग्लिशमध्ये. हे डीवर्मिंग महत्वाचं ह्याच्यासाठी, हे जर डीवर्मिंग वेळेवर झालं तर तुमची शेळी जेवढं खाद्य खाते त्याचं 90% पचन तिच्या शरीरामध्ये होईल. पण जर तिला जंतूंचा प्रादुर्भाव असेल तर तिला तुम्ही जे खाद्य देताय त्याचे 30% खाद्यच तिच्या शरीरामध्ये राहील, बाकी सगळं खाद्य तिच्या विष्ठेद्वारे बाहेर पडेल. त्याच्यामुळं तुमचा खाद्याचा खर्च वाढतोय पण शेळीचं वजन जे आहे ते वाढत नाहीये. त्यामुळं हे जंतुनाशक कधी द्यायचे याची व्यवस्थित माहिती घ्या, कारण की जंतुनाशक वेळेवर दिले तरच तुमचं शेळीपालन प्रॉपर नफ्यामध्ये येऊ शकतं. त्याच्यानंतर नोंद वह्या. मी आजपर्यंत 60 ते 70 शेड व्हिजिट केले, त्यापैकी मी एकाही शेडवर नोंद वही पाहिलेली नाही. नोंद वह्या म्हणजे तुम्ही आणलेल्या शेळ्यांचं प्रत्येक शेळीचं रेकॉर्ड. म्हणजे जर समजा आज एका शेळीला काही रोग झाला आहे किंवा एका शेळीला तुम्ही काही लसीकरण केले तर त्या शेळीला कोणत्या दिवशी लसीकरण केलं याची नोंद. समजा एखाद्या शेळीला पिल्ले झाले तर त्या शेळीला कोणत्या दिवशी पिल्ले झाले त्याची नोंद. किंवा जर समजा एखादी शेळी आज गाभा गेली तर ती शेळी कोणत्या दिवशी गाभा गेली याची नोंद. मी बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर ज्यावेळेस शेतकऱ्यांना विचारलं की तुमची ही शेळी किती दिवसाची गाभण आहे तर त्यांना एक्झॅक्ट उत्तर कधीच देता आलं नाही. ज्यावेळेस तुम्ही बिझनेस म्हणून विचार करताय त्यावेळेस तुम्हाला त्याबद्दल पूर्ण माहिती असणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळं गाभण शेळ्यांसाठी असलेली नोंदवही, नोंदवह्याचे बरेच प्रकार आहेत. ज्यांना जे नोंदवह्याचे प्रकार हवेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला नोंदवह्याची पूर्ण माहिती देईल. पण या नोंदवह्या मेंटेन करणं तेवढंच आवश्यक आहे जेवढं तुम्ही शेळी पालनासाठी पूर्ण खर्च करताय तेवढाच खर्च तुम्ही ह्या नोंदवह्यावर केला तरी करायलाच पाहिजे. याच्यामध्ये खर्च करण्याचा प्रश्न येत नाही, पण ह्या रेग्युलर वह्या मेंटेन करणं खूप आवश्यक आहे. आणि सगळ्यात शेवटी येतो जो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा, शेळीचा विमा. तुम्ही जेवढ्या शेळ्या घेताय त्या शेळ्यांचा विमा तुम्ही आठवणीनं करून घ्या, कारण की कधी काय होईल हे कधीच सांगता येत नाही. ज्यावेळेस आपण एखाद्या बिझनेसमध्ये नवीन असतो त्यावेळेस त्याचं सिक्युरिटी खूप महत्त्वाची असते त्या त्या बिझनेसमध्ये. तर शेळीचा विमा हे एक प्रकारे तुम्हाला सुरक्षा कवच आहे. जर तुम्ही विमा काढून घेतला तो खर्च तुम्ही तुमच्या शेळीच्या नफ्यामध्ये ॲड करा. तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहिला असेल की शेळी पालनातला नफा कसा काढायचा, त्यामध्ये इतर खर्चामध्ये मी शेळीचा विमा पण धरलेला आहे. जर तुम्ही 20 शेळ्यांचा विमा केला तर तो 20 शेळ्यांचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलं आहे. त्याच्यामुळं ज्यांना ह्या शेळीच्या विम्याचं नियोजन करण्यामध्ये कन्फ्युजन असेल तो व्हिडिओ पाहून घ्या, त्यामध्ये मी शेळीच्या खर्चामध्येच हा विम्याचा खर्च ॲड केलेला आहे. हा विमा, शेळीचा विमा जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा असतो, कारण की शेळ्यांमध्ये जर एखादी साथ आली तर सगळ्या शेळ्या कधी मरतील तुम्हाला समजणारही नाही. तुमचा डॉक्टर जो आहे तो तुमच्या शेडपर्यंत येईपर्यंत तुमची शेळी मरेल. आणि जर शेळीचं लसीकरण केलेलं नसेल तर तुमचा डॉक्टरही तिला वाचू शकत नाही. पण यावेळेस फक्त तुम्हाला विमाच वाचू शकतो. म्हणजे जे नुकसान तुमचं झालंय त्याचं पूर्ण भरपाई तर तुम्हाला मिळणार नाही, पण बऱ्यापैकी भरपाई तुम्हाला मिळेल. आणि शेळीचा विमा हा खूप कमी असतो, म्हणजे त्याच्यासाठी खूप जास्त खर्च करायची गरज नाही. म्हणजे गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये जर केला तर मला वाटतं एका शेळीसाठी म्हणजे मला वाटतं 170 रुपये खर्च येतो, पण तुम्हाला 10,000 रुपये जर त्या शेळीला काही झालं तर तुम्हाला 10,000 रुपये मिळतात. त्याच्यामुळे शेळीचा विमा हा पहिल्यांदा करून घेणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.